नंदुरबारमध्ये भारतीय अन्न महामंडळाच्या हमाली ठेक्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून याच वादातून या ठिकाणी असलेल्या तब्बल 35 मजुरांचे अपहरण करण्यात आले होते। पोलिसांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार आणि धुळे पोलिसांनी रात्रीतून बॅरिकेडिंग आणि संबंधितांचा पाठलाग करत मजुरांचे अपहरण करून नेण्यात येत असलेला आयशर ताब्यात घेऊन त्याला नंदुरबार पोलीस ठाण्यात आणले आहे। या प्रकरणी भाजपाच्या एका माजी नगरसेवक आणि चालकासह 8 ते 10 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, तर दुसरीकडे याच वादातून तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात भाजपाचे माजी आमदार, बडे नेते, शिवसेना, भाजपाच्या माजी नगरसेवकांसह बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणाने नंदुरबारचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणी पोलिसांनी देखील कठोर भूमिका घेतली आहे। मात्र याबाबत कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे। समोर आलेले आहे आणि दोघांमध्ये एकाच ठेक्यावर वाद सारखा प्रकार आहे। नेमका काय प्रकार आहे आणि किती लोक अपहरण झाले होते या सगळ्या प्रकरणात आणि पोलिसांनी काय कारवाई केली? काल नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनमध्ये एक मारहाणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर मध्यरात्री परत नंदुरबार शहर पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये 30 ते 35 लेबरर्स जे हमाल कामासाठी बिहारवरून आलेले होते, असे लेबरर्स यांना बलजबरीने मारहाण करून त्यांना हथियार वगैरे दाखवून दमदाटी करून त्यांना बलजबरीने त्यांचे राहत असलेले ठिकाणावरून एक आयशर गाडीमध्ये फोर्सफुली नेण्यात आला होता। त्याची कल्पना नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्याचबरोबर आम्हाला रात्री अंदाजे 3 वाजता मिळाली होती, म्हणजे संडे सकाळी 3 वाजता ती खबर मिळाली होती। मग त्या अनुषंगाने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आणि त्या गाडीचा पाठलाग करण्यात आला। त्याचबरोबर पोलीस अधीक्षक धुले यांच्याही संपर्क करून त्यांची टीमची मदतीने ती गाडी धुले जिल्हा सिंदखेडा पोलीस स्टेशनच्या परिसरात त्यांना ब्लॉक करण्यात आला होता आणि त्यानंतर आरोपी गाडी व जे काही लेबरर्स होते त्यांना परत नंदुरबार शहर पोलीस स्टेशनकडे आणून त्याच्यामध्ये क्राइम रजिस्टर नंबर 144/2024 कलम 342, 364, 452, 504, 506, 34 IPC त्याचबरोबर 325 आर्म्स ॲक्ट अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। एकूण 7 आरोपीवर सदर गुन्हा नमूद करण्यात आला होता आणि फिर्यादी जे लेबरर होते त्यांची फिर्यादवरून सदर क्राइम रजिस्टर करण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा, नंदुरबार।